सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। भागातील मुलांना शिकवण्याची धडपड आणि एक तळमळ पाहून त्यांनी जेऊरमध्ये विद्यालय स्थापन केले। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळाली। त्याबद्दल कोलते साहेबांचे खूप खूप धन्यवाद। मंचावर खूप धन्यवाद। विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या पाठीवरती कुणीतरी यशस्वी कौतुकाची शाबासकीची थाप द्यावी आणि पूर्ण मोलाचं काम हे सर्वजण मिळून करत आहेत। हे खरंच खूप चांगलं काम आहे आणि आमच्या शाळेतले शिक्षक खूप म्हणजे सर्व आपल्या शाखा सर्व शाखा चांगल्या आहेत आणि असं काही नाही की 10-12ची टक्केवारी आयुष्य घडवते। मला जास्त टक्के नाही 90च्या खाली ते असं नसतं की 10-12ची टक्केवारी आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते। ते फक्त आपल्या आयुष्याच्या वळणावरची एक नवीन परीक्षा असते आणि माणसांचा फक्त म्हणजे माणसांना वाटतं की आपल्या आयुष्याची सुरुवात चांगली व्हावी म्हणून 10वीला चांगले पर्सेंटेज काढणे सर्वांना त्या विजयाकडे आपल्या त्या गोलकडे वाटचाल करू शकतो आणि सर्वांना अपेक्षा असतात की आपली मुलं आयुष्यात यशस्वी व्हावी। यासाठी सर्व घरच्यांनी पण मुलांना सपोर्ट केला पाहिजे। मुलगी म्हणून असं ज्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांकाला आणि तालुक्याची उंची आमची छाती फुगून आली असं त्यांनी आपलं खरं कर्तृत्व सार्थक केलं। नावाप्रमाणेच तो विद्यार्थी आहे सार्थक सोमनाथ गत्रे महेश्वर या विद्यार्थ्याचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे। 99.40% गुण मिळालेले आहेत। समजा सर्वांनी नमस्कार, मी सार्थक सोमनाथ गत्रे महेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी। आज सर्वप्रथम आचार्य यात्रे प्रतिष्ठानचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा गुणगौरव समारंभ ठेवला, याबद्दल त्यांचे आभार। या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोलते हे कायमच दरवर्षी 10वी व 12वीच्या गुणगौरव समारंभ ठेवत असतात, त्यांना प्रोत्साहन देत असतात। त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच आम्हाला कायम यश मिळवण्याची भूक निर्माण होत असते। आम्ही कायम त्यानुसार प्रयत्न करत असतो। याबद्दल विजयराव कोलते यांचेही आभार मानतो मी। माझ्या या यशामध्ये माझ्या आई नाव सांग, आपल्या विद्यालयाचं नाव सांग। याबद्दल सर्वांचे आभार मानतो। मी पुरंदर ज्युनियर कॉलेज सासवड या विद्यालयातून 12वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला। त्याबद्दल मला इथे बोलवण्यात आले आहे। यासाठी पहिल्यांदा सर्वप्रथम मान्यवरांचे सर्व आभार। खरं तर या मान्यवरांचं नाव घेणे इतकी आज एक माझी पात्रता मी मानत नाही, पण तरी मला बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा आभार। मला 86 गुण मिळाले, 83% गुण मिळाले, पण ह्या गुणात मी मोठेपणा मानत नाही, कारण हे गुण सुद्धा आपल्यासाठी एक पट्टीच लावून मोजलेले गुण आहेत। यापेक्षाही जास्त गुण आपल्या अंतरंगात असतात आणि सर्वात महत्वाचं तर एखादा 60% गुण मिळवला विद्यार्थी सुद्धा माझ्यापेक्षा मोठा असू शकतो, कारण त्याच्यात इतर काही कला जास्त असण्याचं प्रमाण आहे आणि प्रत्येकाचं यश हे आपल्या यशाच्या संकल्पनेवर अवलंबून आहे। आता माझ्या यशाची संकल्पना मला अचानक माझेच मित्र मागे काही दिवसापूर्वी ज्यावेळी रिझल्ट लागला, खरं तर मी नाराज होतो आणि बाकी सगळे खुश होते। तर त्यांनी मला विचारलं तू का नाराज आहेस, तर मी त्यांना सांगितलं की माझ्या 18 वर्षाची मेहनत आणि आवड ती म्हणजे गणित विषय, त्यात मला 99 गुण मिळाले, 1 गुण राहिला म्हणून मी नाराज आहे। तर ते म्हटले 99 गुण मिळाल्याचा आनंद घ्यायलाशी 1 गुण गेलाय त्याची नाराजी ठेवू नको। म्हणजे हा गुण सुद्धा त्यांनी जो मला दिला, शिक्षक आपली तयारी घ्यायसाठी पूर्णपणे तयार होते।
शिक्षक म्हणतो आपण कोचिंग घेऊ, क्लास लावू, काही ना काही करू, आपण तुला पास करू, पुढे ढकलू. बदल पूर्ण तयारी करतो, इतका दिवसभर थांबतो. मला 10वीत 92.80% मिळाले. तर याचे श्रेय मी शिक्षकांना व आई वडिलांना देतो, कारण त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले आणि त्याच प्रोत्साहनातून मला एवढे मार्क मिळाले. 10वी नंतर बोर्ड पेपर येतो. बोर्डाचा आम्हाला प्रथम टेन्शन होतंच, पण शिक्षकांनी टेन्शन येऊन दिलं नाही की ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्ग दाखवला, जिथून की जे करून आम्ही एवढे मार्क मिळवले. त्यांनी आम्हाला गाईड न वापरण्याची संधी दिली. ते म्हणले, आमचे शाळेत शिक्षक म्हणले की पुस्तक वाचण्यावर जास्त भर द्या, की त्यातूनच बोर्डाच्या पेपरची अर्धी तयारी होते. तसेच त्यांनी उन्हाळा दिवाळी यात सराव घेतले आणि त्या सरावातून आम्हाला एवढे मार्क मिळाले. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आचार्यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयदादा कोलते साहेब, प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय मळिक साहेब, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव, जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय नंदकुमार सागर सर, दुसरे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक आदरणीय कुर्लिकाप्पा मेमाने, या पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप दुर्गाडे, त्याचप्रमाणे सचिव, उपाध्यक्ष, संस्थेचे सर्व सदस्य, संचालक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तालुक्यातून आलेल्या प्रत्येक शाळेचा पहिला विद्यार्थी, त्यांचे पालक आणि बंधू भगिनी, आपल्या तालुक्यामध्ये एकूण 64 माध्यमिक विद्यालय या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतायत आणि या विद्यालयामधून आलेल्या पहिल्या क्रमांकाचे इयत्ता 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर हे सगळे टॉपर विद्यार्थी तालुक्यातले या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जे यश संपादन केलेलं आहे या यशाबद्दल मी सुरुवातीला पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचं आणि आपल्या पालकांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. विद्यार्थी ज्यांच्यामुळे आपण दरवर्षी 30 वर्ष सातत्याने होतो, विविध प्रकारचे कार्यक्रम ते घेत असतात. साहित्य परिषदेपासून ते MPSC UPSC विद्यार्थी, त्याचबरोबर गुणवंत, ज्ञानवंत आणि कृतीवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन देणं, अशा प्रकारचे आमचे मित्र विजयदादा बोलते की ज्यांनी अनेक पदं भूषवली, परंतु पाय जमिनीवर ठेवणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असे दादा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपरावजी निवडे, जे अतिशय सुंदर लिहितात, बोलतात सुंदर आणि योग्य रीतीने दादाने त्यांची निवड केलेली आहे. मासाचा आज संस्था प्रगतीपथावर आहे, त्यांना पाटील सरांची साथ आहे. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र ज्यांनी रडून काढला आपल्या विचारानं, काल पालकर साहेबांना सुद्धा महेश पालकरांना माघार घ्यावा लागली आणि जो विद्यार्थ्यांना 20 विद्यार्थ्यांनंतर शिक्षक आणि 100 विद्यार्थ्यांच्या बरोबर मुख्याध्यापक ते 0-0 ज्यांचं आलं ते निर्माण करण्याचं काम, म्हणजे आंदोलन करून कोर्टामध्ये जाऊन आमचे सर्व या राज्याचं नेतृत्व करतायत ते आमचे सागर सर, की ज्यांनी आज पश्चिम विभागाच्या महाराष्ट्र महामंडळाचे सचिव आहेत. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे परवा त्यांनी पायउतार केली, परंतु अध्यक्षपदाची जरी पायउतार झाली तरी ते राज्यावर आहे. असं नेतृत्व आम्हाला लाभलेले आणि या संघटनेमुळे अनेक प्रश्न सुटलेले. त्याचबरोबर या संस्थेचे कार्यतत्पर असणारे सचिव शांताराम बापू कुठे असू द्या, इंग्लंडमध्ये असू द्या किंवा पुरंदरमध्ये असू द्या, परंतु सर्वांना बरोबर घेऊन जाणं, तिथलं काय असेल ती माहिती पुरवणं, अशा प्रकारचे काम करत असतात. बंडू काका जगतात तसेच आजच्या या कार्यक्रमाचे चेअरमन आणि मुख्याध्यापक असलेले 2 जे मान्यवर जे आहेत ती, ज्यांचं खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं म्हणजे महाराष्ट्रात कौतुक होतं, आपल्या सासवडलाही कौतुक होतं आणि कायम आपण त्यांचं कौतुक करतो. असे राष्ट्रपती पारितोषिक विजेते 2 जण या ठिकाणी आपल्याकडे आहेत. पहिले आहेत आमचे कुर्लिकाप्पा मेमाने, ती ज्यांचं, आणि दुसरे आहेत आमचे नंदकुमार सागर सर, आणि दोघांची मनोगत आपण ज्यावेळेस ऐकली
त्यावेळेस आपण अत्यंत तल्लीन झालो होतो. कुंडलिक अप्पांनी अत्यंत चांगला संदेश दिला की मुलांनी कसं वागावं, काय वागावं, आणि तोच संदेश आमच्या नंदकुमार सागर सरांनी दिलेला आहे. त्याच पद्धतीने काम करणारे आमचे मुख्याध्यापक चांदोडे सर, केशवराव काकडे, आलेले सगळेच प्रमुख, मी आपल्या सर्वांचं, आमच्या स्कूल कमिटीचे चेअरमन ज्यांचा मुलगा पहिला आला पिसुरे शाळेमध्ये, कुलदीप सर, राजकारणातली माणसंही बुद्धिमान असतात, मुली बुद्धिमान असतात, हे दिसतं ना. ते आमचा अरुण उपस्थित बंधू आणि बहीण. खरं तर मी मुलींना याच्यासाठी मुलींना बोलवतोय, माझा स्वतःचा स्वार्थ आहे. मला जे काही थोडंफार समजतं ते तुम्हाला सांगावं आणि तुमचा आत्मविश्वास जागा करावा. या तालुक्याची लोकसंख्या 5 लाख आहे. त्यातले आम्ही निवडून जेव्हा 60-70 लोक येतात, विद्यार्थी येतात, साधारणतः 80 मुलं येतात. आपले हायस्कूल किती आहे? सगळी 68 आणि 15 ज्युनियर कॉलेज आहे. 68, 70, 80, 82, 83. तुम्ही तुमच्या मनातला आत्मविश्वास तयार ठेवला पाहिजे. जगातले सगळ्यात उच्च नेते की बराक ओबामा सुद्धा राष्ट्रपती असताना त्यांच्या घरी भेटायला आले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. त्या शरदरावजी पवार साहेबांच्या मुलं मिळालं. मग मी कसा गेलो त्यांच्याकडे? ते माझे नातेवाईक नाही, मी बारामतीचा नाही, मी इतक्या उच्च कुटुंबातलाही नाही. माझ्या वडिलांनी ग्रामपंचायत लढवली होती, तेही पराभूत झाले होते. कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. मग मी कुठल्या जीवावर गेलो? मी एकच मुद्दा माझ्याकडे होता, त्याचं नाव भाषण. मी पवार साहेबांच्या बरोबर भाषण केलं आणि त्यांनी मला त्या भाषण ऐकून मला पुढे घेतलं. मला असं वाटतं तुम्ही बोलत नाही, बोलता येत नाही, ही गोष्ट असेल तरी मार्क पाडवलेली चुकीची आहेत असं मी समजेल आणि ते सिद्ध करायचा संधी देऊ नका. जिथं जमेल तिथं तुम्ही बोला, घरी बोला, भाषणात बोला, मुलांच्यात बोला, शाळेच्यात बोला, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला. कारण बोलकी मुलं ही समाजाला दिशा देणारे असतात आणि इथं आम्ही सगळेजण केवळ बोलतोय म्हणून आम्ही तुमच्यात आहोत. त्या गोष्टीची जन्मभर नोंद ठेवा. शिक्षकांना मी सांगत असतो, केंद्र शासनाने खूप चांगला प्रयत्न केलाय. गुण मिळवणे म्हणजे गुणवान विद्यार्थी ही कल्पना सगळ्या अर्थाने मागे सरका, जरा मागे सरका दादा, मागे सरका. 1 मिनिट आला, जागचे आलू नका, राईट.